श्री स्वामी समर्थ. घरात गरिबी आणतात याच्या 4 चुका तुम्ही करत असाल तर लगेच सावध व्हा. मग तुम्ही कितीही देवांची उपासना करा, लक्ष्मी पूजन करा, कोणतीही सेवा करा. या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर लक्ष्मी तुमच्या घरात कधीच स्थिर राहणार नाही. म्हणून सावध व्हा आणि या चुका करणं टाळा. बाहेर जाण्यासाठी जी चप्पल किंवा बूट आपण घालतो ती घरात तशीच घालून येता. यामुळे सुद्धा खूप समस्या निर्माण होतात. लोक सतत आजारी पडतात. घरात गरिबी आणतात याची 4 चुका तुम्ही करत असाल तर लगेच सावध व्हा. घरात गरिबी आल्यामुळं आपल्याला भरपूर प्रॉब्लेम होत असतो आणि आपल्या परिवारावर मोठं संकट देखील येत असतं. अनेक जण सातत्याने देवांची आराधना करतात. प्रत्येक उपास आणि उपाय मनापासून करतात. तरी सुद्धा बऱ्याच समस्या येत राहतात. काही केल्याने आर्थिक समस्या सुद्धा संपत नाही. घरात आलेली लक्ष्मी काहीही केल्याने घरात न राहता लगेच घरात बाहेर जाते. घरात पैसा काहीही केल्याने टिकत नाही. प्रत्येक कामात अडचणी येत राहतात. आपण रोजच्या जीवनात असे काही चुका करत असतो. काही वेळेस अशा काही नकळत चुका होत असतात. त्यामुळे आपल्याला वास्तुदोष किंवा ग्रह दोष सुद्धा निर्माण होऊ शकतो. किंबहुना होतात. आपण सर्वजण आपल्या नशिबाला दोष देत राहतो की आपल्या नशिबात संपत्ती नाही. आपण कोणतेही काम हाती घेतलं की त्याला यश येत नाही. सर्वांना माहीत असेल माता लक्ष्मी खूप चंचल आहे. लक्ष्मी एका ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. तसेच माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करून द्यावे लागते. माता लक्ष्मी एक व्यक्तीकडे जास्त काळ कधीच राहत नाही. ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो त्या ठिकाणी सुख, समृद्धी, प्रसन्नता, वैभव, आनंद या सर्व गोष्टींचा वास असतो. आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी नसते त्या ठिकाणी दारिद्र्यता, गरिबी या गोष्टींचा वास असतो. आणि हीच गरिबी, दारिद्र्यता आपल्याला आपल्या दुःखांचं कारण असते. आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. त्यातील पहिली चूक म्हणजे ज्या घरात आई वडिलांचा होणारा अपमान. ज्या घरात सतत आई वडिलांना अपमान होत असतो या घरात कधीच लक्ष्मी राहत नाही. आणि ज्या घरात महिलांचा अपमान होतो त्या घरात सुद्धा माता लक्ष्मी राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक बाहेरून घरात जातात अशा लोकांना सुद्धा बऱ्याच समस्या निर्माण होतात. कारण आपल्या आधीपासून माहीत असेल बाहेरून आल्यावर आपण हात पाय धुवायला सांगितलं जातं. आपण बाहेरून आल्यावर आपल्यासोबत नकारात्मक गोष्टी आल्यास घेऊन येत असतो. सध्याच्या आधुनिक गोष्टींचा विचार केला तर आपल्यासोबत काही बारीक सूक्ष्म किटाणू आपल्यासोबत घरात येऊ शकतात. आपण सारखे आजारी पडू शकतो. त्यामुळे आपण बाहेरून आल्यावर आपण हात पाय नक्की धुवून घ्यावे, मग इतर कार्य करावे. तिसरी गोष्ट म्हणजे बाहेर जाण्यासाठी जी चप्पल किंवा बूट आपण घालतो ती घरात तशीच घालून येतो. यामुळे सुद्धा खूप समस्या निर्माण होऊ शकतात. लोक सतत आजारी पडत असतात. तसेच बरेच लोक पूजा करतात, काही वेळेस आळस देतात. हे योग्य नाही. कारण आपले देवघर हे आपल्या घरातील सर्वात सकारात्मक गोष्टीचे सर्वात मोठे केंद्र असतं. आणि आपण अशा ठिकाणी बसून जर आळस देत असू तर त्याचे परिणाम योग्य होत नाही. स्वयंपाकघर हे आपल्या घराचे ऊर्जा स्तोत्र असते. आपल्या आपल्याला स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या अन्नावर अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या ठिकाणी कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता होत नाही. पण जर का स्वयंपाकघरातील अस्वच्छ असेल आणि ज्या घरात अन्नाचा अपमान होत असेल अशा घरात समृद्ध माता लक्ष्मी जास्त काळ राहत नाही. त्यामुळे आपले स्वयंपाकघर स्वच्छ आणि अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि चौथी गोष्ट म्हणजे ज्या घरात स्वच्छता असते, अगदी वातावरण आनंदमय असते, माता लक्ष्मी वास्तव अधिक काळ असतो. त्याच उलट ज्या घरात सतत चे भांडणही होत असतात, एकमेकांचा आदर होत नसेल, त्या घरात लक्ष्मी कधीच जास्त काळ राहत नाही. मित्रांनो, या चुका नकळत तुमच्या हातून होत असतील तर त्या प्रकर्षाने टाळा. तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल. ही माहिती तुमच्या मित्रकुटुंबापर्यंत परिवारापर्यंत नक्की शेअर करा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.